अरे पण आम्हाला समजलंच नाही काय बोलली. मंत्रा बोलले परत बोल एकदा. काय मला समजलंच नाही. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कृष्णाशाय गोविंदाय नमो नमः. ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कशी चालली सुट्टी? मस्त. मस्त. हा. परी कुठे आहे? झोपले. झोपले. अर्धा तास झाला झोपले. अर्धा पण नाही, 1 तास. 1 तास झाला. मी वाट बघते कधी उठते ती. आंघोळ झाली? हा आता. फ्रेंड तुम्ही बघू शकता मावशी लावते परीचे कपडे आणि इथे बघू शकता इथे झाड तोडलेली आहेत. कापलीत म्हणजे थोडी थोडी. का कापतात? ग्रोथ व्हायला. बऱ्यापैकी सगळे झाडांची फांद्या छाटलेल्या आहेत किंवा फुलं आता तेवढी नाहीये. पेरू पण पूर्णच कापला. तू तिकडे दाखव. का एक पण पेरू खूप लागले होते पण त्याच्यामध्ये पाणी जाऊन अळी पडतात, त्याच्यामध्ये तो पूर्णच कापला. आणि या झाडाचं काय झालं? हा पडलाय तो. कुठला? मोगरा आहे तो खालीच वाढतोय बघ. हा. पाऊस नाही म्हणून बाहेर कपडे लावायला आले मी. आणि आज आमच्या ओवीने कॅमेरा घेतलेला आहे. आणि वरती बघू शकता वरती किती मोठा ढग आहे. काळा 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 ढग आलाय. हा. आले थांब. मम्मी आता हाक मारते काम करायला. कारण की परी झोपले. हा अरे एकदा उठली की मग मावशीची ड्युटी लागली म्हणून जेवढी कामं करता येतील तेवढी आम्ही पटापट करतोय की नाही ओवी? हो. आता 1 तास होऊन गेला अजून उठले नाही. उठली की मग बघ. उठले की मग रडायला चालू. इकडे मायलेकींचं जेवणाची तयारी चालू आहे. आज आई काय स्पेशल? दीदी आले तर ओ माय गॉड मच्छी तळते आई मस्त. इकडे चालू आहे, मीठ मसाला लावून ठेवलेला आहे. इकडे मच्छी तळते आणि इकडे कालवण डोक्यांचा. मच्छीचं कालवण. कोणती मच्छी ते नाही माहिती, पप्पानी आणले आहे. ते कटले आहेत का? हेही कटले आहेत आणि हा पापलेटाचे तुकडे आहेत. पण हा पापलेट आपल्याकडचा आहे ना? तळ्यातला पापलेट. तळ्यातला पापलेट आहे. तुकडी बघ कसली दिसते. घाबरू नका, हे माझं जेवण नाहीये, हे ह्यांचं जेवण आहे. मी अजून तिखट खायला सुरुवात नाही केली. आणि इकडे आमचे कपडे चालू आहेत. मी परीचे पहिले हाताने धुवून घेतले. इकडे आमचे कपडे चालू आहेत आणि इकडे मी परीचे जेवढे कपडे मला धुतारे तेवढे धुतले हाताने. तिची मशीनला नाही लावत. परीचे कपडे मी जास्त करून हातानेच धुते, मशीनला नाही लावत. कारण जास्त मशीन अशी वॉश करते त्यामुळे धागे वगैरे निघतात. हाताने पिळलेले बरं. फक्त स्पिनला टाकते म्हणजे पिळायला टाकते म्हणजे लगेच सुकतात. का पावसाचे दिवस आहेत. आता कुठे बसले मी, ती आहे माझ्या बेडरूममध्ये झोपले. ओवी दीदी आणि ओवी आलेले आहेत 2 दिवस राहायला. त्यांचं येण्याचं कारण की आता परी जी आहे ती आपली रात्री जागते, त्याच्यामुळं ओवी आलेली आहे स्पेशल परीला घेण्यासाठी. पण गंमत अशी झाली की आमच्याकडे ओवी दीदी आल्यानंतर परी झोपते की नाही. या दोघी आल्यापासून ती आरामात रात्रीची झोपते, असं झालंय ते. तर मी ब्लॉग टाकला होता डिलिव्हरी नंतरचा, म्हणजे ती झोपत नाही, रात्रीची जागी असते. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की कोलिकचा वगैरे प्रॉब्लेम असेल तो डॉक्टरला वगैरे दाखवू नये. तर गंमत अशी आहे, आता 1.5 महिना होऊन गेला परीला, तर तिला वॉशरूम म्हणजे सू झाली ना की तिला ओलावा सहन होत नाही. म्हणून आम्ही 1.5 महिन्यानंतर तिला तर रात्री झोपताना डायपर लावतो. मी डायपर लावत नाही, म्हणजे दिवसभर डायपर फ्रीच असते ती, रात्री फक्त मी डायपर लावते तिला. त्याच्यामुळे ती आता प्रॉपर झोपायला लागलेली आहे. मध्ये मध्ये उठते आणि आम्ही तिला उठवतो दूध पिण्यासाठी. बाकी ती आता छान झोपते. म्हणजे तिला ओलावा सहन नव्हता होत. म्हणजे दूध पिल्यानंतर 1 तासाने 1.5 तासाने ती सू केली की ती लगेच उठायची, असं व्हायचं. म्हणून दीदी बोलली की तिला रात्रीचा डायपर घाल, दिवसभर डायपर फ्री ठेवायचा. त्याच्यामुळे दिवसभर आमचे कपडे खूप पडतात. आता मी अर्धेच धुतलेले आहेत, अर्धे आहेत धुवायचे असं. तर आतापासून, आणि मला एका ताईंनी पण कमेंट केली होती की तू तिला डायपर घालायचा. तर मी 1.5 महिना झाल्यानंतर आता तिला डायपर घालायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे रात्रीची ती छान झोपते. आता सकाळची पण झोपलेली आहे, पण आंघोळ वगैरे झाल्यानंतर अजून झोपते ती. म्हणजे तिचं आता रुटीन प्रॉपर सेट व्हायला लागलेलं आहे. पण 1.5 महिना मात्र तिने जागरण केलं म्हणजे आमच्याकडून करून घेतलं. मे बी तेव्हा तिला आम्ही डायपर घातलं असं तर ती नसती रडली, पण तेवढं मला माहिती नव्हतं. आणि आम्ही जास्त डायपर वगैरे नाही घालत. आई बोलते की आपण तिला जेवढं सुशी करायचं ते करू दे, कपडे धुवू आपण, पण डायपर नको, असं आईचं म्हणणं आहे. आणि रात्री झोपताना आम्ही लावतो, म्हणजे आमची पण झोप होईल आणि तिची सुद्धा झोप होईल असं. आता बरं वाटते जर. आता ब्लॉग आपले कंटिन्यू येत जातील. या हलमाचे लाडू खायला दीदीने बनवलेले आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर पहिले लाडू किंवा पेज वगैरे खाते अजूनपर्यंत.
दीदीने बनवलेत, कालच बनवलेत तिने. माझी दीदी सगळ्या गोष्टी खूप छान बनवते, लाडूपासून जेवणापासून सगळं. आता माझी बारी आहे. ओवीचं असं म्हणणं आहे की गुड्डी मावशी बघ माझी मम्मी सगळं करते ना, आता तुझी बारी आहे का परीला सुद्धा तुला टिफिनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी द्यायला लागतील का. ओवीला सुद्धा तिच्या स्कूलमध्ये कधी इडली द्यावी लागते, डोसा असतो, कसे वेगवेगळे असतात टिफिनमध्ये तिचे. काय असतं ओवी टिफिनमध्ये? वेगवेगळे पदार्थ असतात ना, सांगतात ना टीचर आज हे आणायचं. टाइम टेबल असतो त्यांचा, त्याच्याप्रमाणे दीदी बनवून देत असते तिला. तर आता तिचं असं म्हणणं आहे की तू पण गुड्डी मावशी शिकून घे, परी जेव्हा स्कूलमध्ये जाईल तेव्हा तुला पण सगळं करावं लागेल. तर मी अजूनपर्यंत केक किंवा अजून ज्या काही गोष्टी लाडू वगैरे नानकट हे ते अजून काय बनवलंच नाही. मेन म्हणजे कधी कधी केलंच नाही, किचनमध्ये कामच नाही केलं. तर आता सुरुवात झालेली आहे फायनली. संगीत आता आई झालेली आहे परीची, त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. असो, हे दीदीने लाडू बनवलेले आहेत हलमाचे. हे लाडू खूप चांगले असतात, हाडं वगैरे मजबूत होतात, केस गळत नाही. त्याच्यामध्ये तिने हालिम घेतलंय, खोबरं आहे, ड्रायफ्रुट्स आहे, तूप आहे, गूळ, असं सगळं मिक्स करून तिने बनवलेले आहेत लाडू. मी साईडला क्लिप टाकेन. खूप छान झालेत, मला आवडले. मी पहिल्यांदाच खाते मेन म्हणजे, पण छान आहेत. जी रेसिपी हवी असेल तर सांगा, मी दीदीला सांगेन करायला पुन्हा एकदा. आता तिने बनवलेत माझ्यासाठी. कोण पप्पी घेते? गुड मॉर्निंग, परीची गुड मॉर्निंग झालेली आहे. हा हो नाही सांगते, आमची गुड मॉर्निंग झाली. काय झालं बघूला? चला आजी आले, आंघोळ करायची आहे मला. आजीचा गाऊन भिजला. आजीचा गाऊन भिजला, परीने भिजवला. मी आईला तेच बोलते, सू केली नाही तिने आणि आईने उचलली. हो झाली चालत. दुसऱ्यांदा. ओके चलो. तुम्ही इथं बघू शकताय मावशीची झोप आत्ताच झालेली आहे आणि आता फ्रेश झाली. ही बघा ही मम्मी, हे बघा सगळ्यांच्या पाळ्या लागल्यात. एक जण झोपून घेते, कारण की परीजवळ एक माणूस हवा. का रात्री सांगू शकत नाही, झोपली तर झोपली, तर ती खेळते आजकाल रात्री, जेव्हा तिच्या सोबत माणूस लागतं. म्हणून वेळ मिळेल तसं आम्ही झोपून घेतला. माझी झोप झाली आणि आता ती झोपले आणि आता तिला झोपवलं आणि आम्ही आमची कामं करतोय. काय बनवते मम्मी? नानकट. दीदीला बोललं काहीतरी खाऊ बनव मला खायला, तर दीदी आज नानकट बनवते. तर चला रेसिपी जाणून घेऊया तिच्याकडून. मला पण शिकायची आहे, म्हणून तिला बोलू जरा नानकट बनव खायला जरा घरामध्ये. चला फ्रेश झाले, चहा घ्यायचा आहे मला, चहा घेते. चला आता आपण चहा घेऊया आणि मग तुमच्याशी बोलूया. साहित्य बघ, 2 कप मैदा आहे, 1 कप बेसन आहे, बेसन अर्धी वाटी रवा आहे आणि कस्टर्ड पावडर अर्धी वाटी, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा 1 चमचा, हा तूप आहे 1 वाटी आणि 2 वाटी पिठी साखर मिक्स करण्यासाठी. तर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि तर फेटायचं आहे तुला. आता हा तूप ह्याच्यामध्ये जाईल, चम्मच नाही घेतला मी. ठीक आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स करायला ती पिठी साखर मिक्स करायची त्याच्यामध्ये. अच्छा, ही पिठी साखर. ओके, 2 कप आहे. तूप एवढा लागतोच ना? हो लागतोच, अंदाजानेच घेतलाय मी. ते सगळं मिक्स करायचं. सोपी आहे रेसिपी ना? दीदी करते, ओवीला लागतं ना स्कूलला, त्याच्यामुळे ती पण युट्यूब मध्येच बघून ना दीदी सगळ्या रेसिपी पण ती करते. आता माझी बारी आहे, मग तेच आणि मावशीकडे पाठवीन. तुला काय हवं असेल तर मावशीला सांग, मावशी देईल करून. बघूया, चल करेन प्रयत्न. दोन वाटी पिठी साखर 10 ते 15 मिनिटाचा फेटला पाहिजे मस्त की ते खुसखुशीत होतात. हा पेटलेला आहे ना पाण्यामध्ये, वरती आला का बघ, वरती आला की समजायचं हा मस्त आता फ्लफी होईल बघ. आणि जर खाली राहिला तर अजून तुला फेटायला पाहिजे. अच्छा. आता टाकू. हा टाक. अशी पण आयडिया आहे काय? ते कशाला पाणी पाहिजे मला ह्याच्यात टाक, चेक करायला. अच्छा. आता हे पुन्हा मिक्स करायचं. आता हे सगळं मिक्स करायचं, गोळे करायचे त्याचे. जास्त हे नाही, थोडं हळूहळू असं. पाणी नाही घ्यायचं, पाणी नाही घ्यायचं त्याच्यामध्ये तुपाच्या होणार. ओके.
कसला आवाज येतोय रे? आई. आपले नानकट आता रेडी आहेत. रेडी म्हणजे आता आपल्याला त्याला वाफेवर ठेवायचं आहे ना 20 मिनिटं 20 हा मिनिटं. वेगळा का झालाय? तो तुझ्यासाठी केला वेळ तुझ्यासाठी केलंय. मम्मीने. त्याच्यावर थोडेसे आम्ही बदाम लावलेत आणि आता आम्ही टोपामध्येच करतोय. दीदीने थोडा टोप जो आहे तो प्रीहीट केलाय असं ठेवणार आहे है ना. बघूया चला 20 मिनिटं ना दीदी. त्याच्यावर परत ठेवतेस परात ना परत ठेवते उघडी. परत त्यांना फुलायला जागा. ओके असा परत किती मीडियम फास्ट थोडं मिडियम ठेवतो. मीडियम ह्याच्यावर 20 मिनिटं. 20 मिनिटं. ओके 20 मिनिटांनी बघू आपण. काय तिथे बघू शकता आपले नानकट झालेले आहेत रेडी. 20 मिनिटं झालेली आहेत. हे बघा वा मस्त झालेत. बघू शकताय. बघ झालेत काय. हो झाले. चला फायनली मम्मीचे नानकट झालेले आहेत रेडी. आता थांबा खाऊन बघतो आणि तुम्हाला दाखवतो. आपले नानकट रेडी आहेत. बघू शकताय कसले फुललेत. ओके पहिला मान आमच्या ओवी मॅडमला. महिला भारीच मस्त. ओके या मंडळी मस्त झालेत. अजून ठेवलेत दीदीने करतोय. गरम गरम आहेत. आता मी खाते. बाबाची ड्युटी चालू झालेली आहे. घरी आल्यावर मला लागतं घ्यायला. मग काय दिवसभर बाबा असतो कामाला. आता आल्यावर बाबाच्या बोथीच्या मध्ये असते की नाही परी. आता आम्ही हळूहळू थोडी मान पण लिफ्ट करायला लागलोय. 1.5 महिनाच झालाय आम्हाला. मस्त दिसत. वजन वाढलं. वजन वाढलं. आणि वजन लागते ना आता हातावर अशी घ्यायला. चला आम्ही जेवणाची तयारी करतो. ए सोना सोनपरी. सोनपरी बघते बघ. सोनपरी. सोनपरी आल्यापासून घर एकदम भरल्यासारखं वाटतंय. जिकडे तिकडे परीचं हे परीचं तेच चालू आहे. आई बाबा पण त्याच गोष्टीत बोलतात. आजी आजोबांचं पण तेच चालू आहे. मग घरामध्ये फक्त परीचाच आवाज असतो. कॅमेरा फिरव वरती काय लावले ते पण दिसते. वरती लावले तिचे लंगोट सुकट ठेवलेत. अर्धा ऊन होता म्हणून बाहेर लावलं तर परत पाऊस आला तर आतमध्ये घेतलेत असं. तर घर एकदम असं गजबजलेलं आहे. परी पहिले आम्ही दोघंच राहायचो. आता जरा बाळ आल्यानंतर जरा घर जरा छान वाटते. आनंदी वाटते. जरा मस्त वाटते. जरा जिकडे तिकडे तिचाच पसारा आहे. तिची खेळणी आहे. आता 1.5 महिना झाली पण एवढी खेळणी आहेत ना काय विचारू नका. नंतर तुम्हाला दाखवते तिची किती खेळणी झालीत. अजून आम्हाला एवढा काय समजत पण नाही. पण बाबांनी खूप सारी खेळणी आणलेत. परत ते बुक्स पण आणले छोटे छोटे आहेत लायब्ररीचे. ओबीजीनी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल मे बी काय काय खेळणी आणलेली आहेत. प्रीत आत्ता चाललाय. मग जेवणाची तयारी करू. मग ओबी आज जाणार आहे संध्याकाळी.